तुम्हाला आले का हो लाडक्या बहिणीचे 3,000 रुपये? आता मला बघा लाडक्या बहिणीचे 3,000 रुपये आले खरं, पण माझ्या नवऱ्याने मला लुटलं. ते कसं ते मी तुम्हाला पुढे दाखवते. आज मी भाजीसाठी केली कांद्याची पात, त्यानंतर कणिक मळून घेतली आणि आता मी ओट्यावरती कणिक मळत नाही, कारण मला असं वाटतं खूप पसारा होतो. कणिक मळून घेतली, मस्त टम्म फुगलेल्या खारीसारख्या लाल भडक चपात्या केल्यात. कशी टम्म फुगले चपाती बघा, तुमची फुगते का मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी खूप अतरंगी आहे, अशा चपात्या तुम्हाला फुगलेल्या बघून वाटत असेल, पण मी खूप येड्यासारखे करते माहिती आहे का तुम्हाला. म्हणजेच कधी इच्छा नसेल तर छान अशा गोल गोल बारीक जे रोट्या असतात ना तशा चपात्या करते, कधी भल्या मोठ्या करते, कधी इच्छा नसली तर माझा नवरा पण चपात्या करतो. तुमच्या माहितीसाठी सांगते, तुम्हाला जर माहिती नसेल तर मी कधी कधी ना त्यांच्याकडून पण चपात्या लाटून घेते. आता हे सांगायला मला अजिबात लाज वाटत नाही, कारण प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट आलीच पाहिजे असं मला तरी वाटतं. त्यांना तर आधीपासूनच येते, कारण ते बॅचलर्समध्ये स्वतः हाताने बनवून खात होते. आणि सर्व काही आवरून झालं आणि सगळ्यात मोठा टास्क म्हणजे मोसंबी सोलणं. इथे मी फ्रूट्स पण खाल्ले आणि संध्याकाळी आम्ही गेलो सिटीमध्ये आणि बघा नवऱ्याने मला लुटले. चला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.